तर बातमी आहे पुण्यातून. पुण्यातील सोनाई डेअरी प्रकरण. सोनाई डेअरी प्रकरणात तुकाराम मुंढेंचं अजूनही मौन कायम आहे. एक महिना उलटला तरी कारवाईची माहिती देण्यास मुंढेंकडून टाळाटाळ केली जाते. दूध भेसळीचा गंभीर विषयाची माहिती का नाही असा सवाल तुकाराम मुंढेंना केला जातोय. मात्र उत्तर देण्यास तुकाराम मुंढेंकडून टाळाटाळ केली. तुमचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे सर. ज्या मोमेंटला इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट होईल त्यावेळेस आम्ही माहिती देऊ. प्राथमिक काय माहिती सर? प्राथमिक इन्व्हेस्टिगेशन मध्ये अर्धी माहिती द्यायची नसते. तुमच्याबद्दल खूप आदर आहे, नाही. तुमच्या कामाबद्दल आदर आहे. पण उत्तर- खालचे जे तुमचे अधिकारी आहेत ना, प्रचंड दबाव टाकले आय जातात थिंक माध्यमावरती. आय टूक अ प्रेस. छोट्यावरती- जी. इन्व्हेस्टिगेशन मध्ये कधीही माहिती दिली जात नसते. जी. इन्व्हेस्टिगेशन जाते ते आता नाही सांगू शकत. इन्व्हेस्टिगेशनला वेगळे दोरे असतात, धारे असतात. ओके, सर, त्या सर. दृष्टिकोनच होता. एफडी यामध्ये सातत्यानं एकच जी गोष्ट सांगते त्यामध्ये ही चौकशी अजून पूर्ण झालेली नाही, पण ही सर्वसामान्य जनतेची भावना आहे की हे जे कोणी दूध भेसळखोर आहेत, हे दूध भेसळखोर म्हणजे सर्वसामान्य जनतेला कॅन्सरच्या तोंडात ढकलण्याचं काम हे दुर्दैवानं यामध्ये होते. आणि काहीशा फायद्याच्या दृष्टिकोनातून जर या गोष्टी होत असतील तर याच्यावर आळा हा बसायला पाहिजे. आणि जे कोणी दोषी असतील त्यांचं काय लागेबांधे असतील, काय त्यांच्यावर आशीर्वाद असतील, हे सगळे बाजूला ठेवून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, जनतेची मागणी. तर पुण्यातील सोनाई डेअरी प्रकरणी एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. सोनाई डेअरीवर कारवाई केली आहे. कारवाईबाबतचे रिपोर्ट येणं बाकी आहे. मी यावर कोणतेही वक्तव्य करणार नाही. मात्र आम्ही याबाबत कारवाई करत नाही असं तुमच्या डोक्यात काही असेल तर ते कृपया काढून टाका असं तुकाराम मुंढे म्हणाले. त्याच्यामधल्या फाइंडिंगवरती पुढच्या फाइंडिंग चालू आहे किंवा त्याच्या पुढच्यामधून ज्या काय माहिती आली त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. त्याच्यामध्ये त्याचे सॅम्पल पण आलेले आहे. त्याच्यात मी आता काही कमेंट करणार नाही कारण ते इन्व्हेस्टिगेशन एका पर्टिक्युलर क्रिटिकल लेवलला आहे. त्या जशा फाइंडिंग पूर्ण होतील त्यावेळेस आपल्याला ते कळेल. सो डोंट वरी अबाउट इट. तुम्हाला अशी काळजी करण्यासारखं त्याच्यात काही नाही आहे. आम्हाला जर ती माहिती द्यायचीच नसेल तर आम्ही सांगितलं नसतं आम्ही तिथं कारवाई केली असेल. सो असं काही तुमच्या मनात जर असेल तर पहिले डोक्यातून काढून टाका. वी आर व्हेरी मच ट्रान्सपरंट आणि प्रत्येक कारवाई आम्ही प्रेसनी कळवतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.